मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर तसेच अवैध अग्निशस्त्राबाबत विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकांना मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर पुणे महामार्गावरील टेंभुर्णी येथे जाऊन सापळा लावला असता सदरील ठिकाणी 2 इसम आले व त्यांना पथकासह ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातून 2 अवैध देशी बनावटीचे पिस्टल व 9 जिवंत राऊंड मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय। दरम्यान मिळालेल्या इसमांकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाने अधिक तपास केला असता त्यांच्या तिसऱ्या साथीदारास ताब्यात घेऊन त्यांच्याही कब्जातून 3 पिस्टल व 19 जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आली। तसेच या तिघांनी विक्री केलेल्या एका इसमास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातूनही 1 देशी बनावटीचे गावठी पिस्टल आणि 7 जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले। यावेळी एकूण 6 बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल व 35 जिवंत राऊंड जप्त करून 4ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके हे करीत आहेत। लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना आर्म ॲक्टच्या संदर्भातील जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी गेल्या 5 वर्षात शस्त्रांसंबंधीचे गुन्हे केलेले आहेत, अशा गुन्हेगारांना तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या व त्याकरता पथके सुद्धा तयार करण्यात आली होती। ही कारवाई सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली। त्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण पोलीस स्टेशन टेंभुर्णीच्या हद्दीमध्ये 4 आरोपींकडून एकूण 6 पिस्टल्स आणि 35 राऊंड्स जे आहेत ते आपण जप्त केलेले आहेत। या 4ही आरोपींना आपण अटक केलेली असून या 4ही आरोपींनी मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून हे शस्त्र आणले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। याबद्दलचा पुढील तपास जो आहे तो सुरू आहे।